अयोध्येतील 22 तारखेच्या सोहळ्याआधीच भांड्यांची बाजारपेठ जी आहे ती खुललेली आहे। पितळेची छोटी भांडी ही बाजारात विक्रीसाठी दाखल झालीत। श्रीराम आणि अयोध्या श्रीराम जन्मभूमी असं लिहिलेले कलश, कमदलू, पाण्याचे ग्लास सध्या बाजारपेठेत पाहायला मिळतात आणि या भांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे की रामभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा तेजी जी आहे ती दिवसेंदिवस आता वाढत चाललेली आहे। अयोध्येतल्या बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने मागणी आहे आणि येणाऱ्या भक्तांची खरंच तर इच्छा असते की अयोध्येमध्ये आल्यानंतर काहीतरी सामान जे आहे ते आपल्या पाहुण्यांना देण्यासाठी अयोध्येमधून घेऊन जावं आणि त्यासाठी पितळेच्या भांड्यांना मोठ्या प्रमाणावरती मागणी असते। आपण पाहतोय की सगळ्या बाजारपेठेमध्ये या सगळ्या पितळेच्या वस्तू ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या भक्तांचं या वस्तू ज्या आहेत ते मन आकर्षून घेताना पाहायला मिळतं। आपण पाहतोय की इथं कुंकुमाचं पंचपाळ आपल्याला पाहायला मिळतंय, त्याचबरोबर आरतीसाठी हा दिवा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपण करंडा पाहतोय की ज्याच्यामध्ये आपण कुंकू ठेवतो, त्याचबरोबर इकडे आपल्याला पंथी पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की हा छोटासा कलश जो आहे तो सुद्धा त्याची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। आपण पाहतोय की हे कमंडोल आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यामधून आपण शरयूचं पाणी घेऊन जाऊ शकतो। अशा पद्धतीची सगळी तयारी अयोध्येमध्ये आता सध्या करण्यात येते। कॅमेरा पर्सन राकेश, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।